लांब लांब गोल दाखले काढून घ्या. अरे बावळट हो, किटलीचा जो आकार आहे तोच दुधाचा आकार. आता ते दूध तांब्यात होतलं, तांब्याचा आकार ग्लासात होतलं. मग आत्म्याला जन्मही नाही, आत्माला मृत्यूही नाही, आत्मा येतही नाही, आत्मा जातही नाही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, त्याला पाणी भिजित नाही, अग्नी जाळीत नाही, शस्त्र कापीत नाही. मग उत्तर ऐका, शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, जीव अज्ञान आहे, त्याचा विषय नाही. मग 2 मिनिटं मी थांबवतो, तुम्ही डोकं खाजवा. मरताना काय जातं? डोकं बंद व्हायचं का? कीर्तन ऐकाय ए काय जातं ऐका पोरांनो, तुम्हाला सांगतो पहिले. हात पुढे करा. तुम्ही नाही, हा करा पुढे हात असा, नाकाजवळ एकच करा आणि नाकाजवळ न्या. राहू द्या इथं 2 मिनिटं. आणि करा खाली, खाली करा. आणि काही झालं का? नाही, मग गेले तुम्ही. करेक्ट. याच्यातून काय आलं? श्वास. आणि फक्त चैतन्य जातं, बाकी सगळं तसंच. त्याला दुसरे अध्याय शब्द आहे, उपाधी माझी गुप्त. फक्त याच्यातला श्वास श्वास गेला का बाकीच्या थोडा वेळ रडायचं, त्याला नेऊन घालायचं, गप्पा थोड्या हाणायच्या. अंत्यविधीला सुद्धा मोबाईलवर बोलणारी लोक आहेत. इकडे प्रेत जळत आहे, इकडे गप्पा हाणते. काही प्रेत घेऊन चालले तरी गप्पा. माणसांना माणसं मेल्याचं दुःखच नाही. म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो, ज्याच्याशी तुम्हाला बोलायचं आहे त्याचा किमान मोबाईल बंदेल असेल तरच बोलत जा. नाही तर तुम्हाला ह्या मातेच्या, अहिल्या मातेच्या पुण्यस्मरणाला महिला मंडळ एक वाक्य सांगतो, थोडा राग येईल तुम्हाला. सांगू सांगू आता माझं आयुष्य गेलं लोकांच्या शिव्या खाण्यात, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरला. असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडा लावला नाही. खरं सांगू तुम्हाला, सांगू का? लय राग येईल. सांगू का? सांगू का नको? तुम्ही लई शिव्या द्याल मला. सांगू, तुमच्या पाया पडतो, तुमचा भाऊ आहे मी. ए ए आजपासून आपल्या घरातली गोपनीय गोष्ट कधीच शेजारी सांगायची. तुम्हाला पांडुरंगाची शपथ, अजिबात कुणाला सांगायचं. तुमचं काय मत आहे? अजिबात नाही. काळ बदलतो का तोच राहतो. उद्या जरी आपण आपल्या सुनेची माहिती शेजारी सांगितली तर कालांतराने आपलं शरीर थकल्यावर चहा देणारी सून आहे, उद्या अर्धी भाकर काय होईना देणारी सून आहे. मग तुम्ही शेजारच्या बाईला का माहिती सांगत असता मूर्खासारखं? आणि तिला काय काम आहे? ती मोकळीच आहे. काही काही बाया पहा एकमेकाच्या घरात तोंड घालीत बसतात, सकाळी तिकडे तिकडे थोबाडवाशी. तिला विचारलं कावा आली? सहज. नदी मोकळी आहे, उलट ना तिकडे, इकडे कुठं चालली? खरं आहे का खोटं आहे बोला कधी? आणि तुम्ही इतक्या मूर्ख आहेत, चहा बाजून सांगा ते. जर आजपासून तुमच्या घरात शेजारची बाई आली, तिला आता कीर्तन संपल्या संपल्या सांगायचं, मी इंदुरीकडचं कीर्तन, मा नाव सांगा पाहू ती काय म्हणते. हसण्यावारी नेऊ नका. आणि हे मी तुम्हाला का सांगितलं याचं उत्तर ऐकायचं का पुढे जायचं? ऐकायचं. 10 मिनिटं शेजारची बाई आली, महाराज आहेत रामायण सांगणार आहे. बाईला म्हणतं 10 मिनिटं बाई शेजारची घरात आली, तुम्हाला पटणार नाही. काही काही विधवा झाले, विधवा झाली, काही काही विधवा. स्वतःचा नवरा मरण्याच्या वेळेस काही काहीच्या महालात होता, पण नवऱ्याकडे तिनं डोकून सुद्धा पाहिलं नाही. शेवटी कौशल्यानं स्वतःच्या महालात राजा दशरथाला नेलं. आणि राजा दशरथ राम राम म्हणत खाटावर पडला होता, आणि कौशल्य रडून रडून जाम झाली होती. पण सुमंत आला, आणि सुमंताने सीतेला वनवासाला सोडलं, लक्ष्मणाला वनवासाला सोडलं, आणि रामाला वनवासाला सोडलं. आणि रिकामा सुमंत पाहिला. दशरथानं राम आरुळी दिली आणि जीव सोडून दिला. अयोध्येतले पशु पक्षी रडले, काही काही रडले नाही. नाही रडली. स्वतःचा मुलगा मामाच्या घरून आला आणि तो विचारतोय, आई
माझी पिताश्री कुठे आहे, कुठे आहेत माझे वडील? तर कैकेयीनं नवरा मेला हे सुद्धा सांगितलं नाही. तिने एवढंच सांगितलं, हातपाय धुवून फ्रेश हो. शेवटी सीता वनवासाला गेली. काय जीवन आहे. आणि सीता वनवासाला गेली आणि रावणानं नेली. आणि रावणाने सीता नेली ना महाराज. अयोध्या रडली सोडा. गरोदर असणारी सीता प्रभू रामचंद्राने सोडून दिली. अग्नी काष्ट करावा लागला सीतेला. आणि शेवटी 2 जुळी मुलं सीतेला झाली, लव आणि अंकुश. तर महाराज पोरांना तिला सांगताच आलं नाही तुमचा बाप कोण आहे. काय दिवस. श्याम कर्ण नावाचा घोडा जेव्हा सोडला तर नदीच्या कडेला ही 2 पोरं होती रामाची, लव आणि अंकुश. त्यांना माहित नव्हता हा घोडा माझ्या बापाचा आहे. त्या लवनं पहिल्या तडाख्यात श्याम कर्ण नावाचा घोडा उलटा पाडला. शत्रुघ्न लढायला गेला, त्यानं मारामारी केली शत्रुघ्नाची. त्याला माहितच नव्हतं मा चुलता हा. त्यानं उचलून आपटला पहिला तडाख्यात. तेव्हापासून चुलत्या पुतण्याची लागली आणि मारलं शत्रुघ्नाला. ते लक्ष्मण गेला, त्यानं तरी विचार करायचा होता. पण एक होतं, शत्रुघ्नाला मारल्यावर त्यानं विचार केला, माझ्या अंगाला हात लावलाय, रक्त क्षत्रियाचा असला पाहिजे. हा, माझ्यावर डेअरिंग केली म्हणजे पोरग कोणाचं तरी असणार आहे. आणि ते लक्ष्मण गेलं, त्या लक्ष्मणाला काय तो गडी नागाठच होता. लक्ष्मणाकडे मारणे एवढाच धंदा. वनवासात गेलं तर त्यानं कोणालाच नीट पुढं नाही. कोणचं नाक काप, कोणचं कान काप. हा, आणि लक्ष्मणाला हल्लं येणे या रामाच्या पोराने. शेवटी कोणाला जावं लागेल? राम. बाण लावला बापानं पोरासमोर आणि बाप रणात पोराला विचारतोय तू कोण आहे. काय जीवन आहे. ते पोरग बापाला म्हणलं रणात युद्धाच्या भाषा कराव्यात, कोण कोणाचा याची चौकशी करू नये बापाला. बाप म्हणलं माझी इच्छा आहे तुला जाणून घ्यायचंय तू कोण आहे. रामाच्या पोरानं सुद्धा रामाचं नाव घेतलं नाही. ते पोरग म्हटलं माझ्या आईला सीता म्हणतात आणि माझ्या आईला जानकी म्हणतात. आणि शरीर जे आहे ते वाल्मिक ऋषीच्या आशीर्वादाने झालेलं शरीर. बाण मारला रामाला, मूर्छित पडला राम. राम सीता सोडून आणली, रामायण सुरू झालं, सगळं झालं. लक्ष्मणाच्या पोरांना राज्य दिलं आणि दरबार भरेल असताना कैकेयी विमानानं गेली आणि कैकेयीनं अशोकवन पाहिलं आणि सीता समोर होती. अशोकवनातून कैकेयी आली आणि भर दरबारात उभी राहिली. रामाची बायको आहे सीता. महाराज तिने डायरेक्ट सांगितलं अशोकवन एवढं सुंदर आहे, झाड आहे, फुलं आहे, कंदमुळ आहे, तर सीता शुद्ध कथी राहिली असेल. खळखळा डोळ्यातून पाणी आलं. काय पाप केलाय मी आयुष्यात, पाप. जनकाच्या घरात जन्माला येऊनही मला वनवासाला जावं लागलं. कंदमुळं खाल्लेत मी. 14 वर्ष वनवास काढलाय. पण एकही गोष्ट रामा सोडून माझ्या रावण काय सगळ्या ठाशा सांगून मला कटाळल्या. रावणाची बायको सुद्धा मला सांगायला आली, पण माझ्या हृदयात राम होता. मी रावणाचा स्वप्नात सुद्धा विचार केला. माझी 2 मुलं मी नदीच्या कडेला सांभाळली तर माझी मुलं बापावर धनुष्य घेऊन धावली. आज माझ्यावर ही वेळ यावी. डोळ्यात पाणी आलं, खाली बसली. पृथ्वी दुभंग झाली, सीता गुप्त झाली. एवढा तमाशा शेजारच्या बाईनं केला. ढेकणाच्या संगे हिराचा भावला तू संगे लाडला साधू मैदा हे ढेकणाच्या संगे हिराजो भंगला तू संगे लाडीला आजपासून आपल्या मुलाची, मुलीची, सुनेची, आपल्या घरातली एकही माहिती कधी शेजारी सांगायची नाही. कबूल व्हा. हा म्हणा नाही तर नाही म्हणा.
काहीच बोल. अजून यांना सांगायचंय मला. झालं फायनल. आणि जर भुकल्या तर 1.5-2 महिन्याची मुदत आहे तुम्हाला. आता तुम्हाला सांगतो, पोरं नीट ऐका. आपल्या जीवनातली आपल्या जीवनातली एकही गुप्त गोष्ट कधी मित्राला सांगायची नाही. का? उद्या जर तुमची तुमच्या मित्राची दुश्मनी झाली तर गुप्त गोष्टीचं भांडवल करून तुमचा मित्र तुम्हाला संपू शकतो. आज लोकांना ह्या कॅमेऱ्यामुळं आणि युट्यूबला फेसबुकमुळं माणसांची लघवी करायची सुद्धा पंचायत आहे. भजे खायची सुद्धा पंचायत आहे. आमच्या पखवाद्यांना जर भूक लागली भजे काढायला गेले तर 3 मिनिटात त्यांचा व्हिडिओ भज्या सगळं बाहेर पडतो. भजने भजे खाता. मग आता आम्ही का बशा चाटायच्या का काय करायचं? खरंय का खोटं? म्हणून नाही, ज्याला जमिनीचा व्यवहार करायचा आहे, कष्टाचा व्यवहार करायचा आहे, 4 माणसं आहेत, करणारे 2 जण आहेत, साक्षीदार 2 जण आहेत, चौघांचे मोबाईल बंद असतानाच व्यवहाराची भाषा करायची. जर एकाचा चालू राहिला एक तर व्यवहार मोडला समजायचा किंवा पैसे जास्त द्यावा लागले. मोबाईल जवळ असणाऱ्या माणसाशी बोलणे नाही. त्याच्यामुळे मी मोबाईल वापरत नाही. मी वापरत नाही मोबाईल. आपली परिस्थिती नाही. अख्ख्या महाराष्ट्रात मीच असा माणूस असेल. मी स्क्रीन टच बिन टच वापरत नाही. आपल्याला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, कोण मेलं तपास नाही, कोण उलातलं तपास नाही, कोणचं वाटोळं झालं त्याचा तपास नाही, कोण आपल्याबद्दल काय भोकात आहे त्यालाही घेणं नाही. ज्याला गरज येतो आपल्याकडे येईल. त्याचा मला इतका मोठा फायदा आहे. 3 कीर्तनं करून तास 1.5 तास अभ्यास होतो. आणि अभ्यास जर झाला नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत. या असं बोगसगिरी करू नका अजिबात. मोबाईल ज्याच्या जवळ आहे त्याच्याशी बोलणे नाही. लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत आणि लोकांना काहीच टाकाय राहिलं नाही. फेसबुकला कुत्रीला पिलू झालं काय व्हॉट्सअपला पडायची गरज? ते 2 ठरवतील ना. तुझा काय संबंध त्या कुत्रीशी? तुला सुधरत काही? मांजरीला पिलू झालं, बोकान मांजर पाहिजे ना, तुझा काय संबंध? किती येडी लोक आहेत. खरंच का खोटे? आणि लोकांना काहीच टाकायला नसलं. आता मी सिस्टीमवाल्याला म्हणलं आवाज वाढव, त्याने वाढवला, विषय संपला. लगेच क्लिप. इंदुरीकर सिस्टीमवाल्यावर भनकले लगेच खाली कमेंट, तो नालायकच आहे म्हणजे मी. आणि मला नालायक म्हणणाऱ्याला आतली चड्डी नाही, तुम्हाला नालायक म्हणतो. दुसरी गोष्ट सांगतो, बोलायच्या असतील गोष्टी तर तोंडावर बोलत जा, ग्रुपवर कधी बोलत जाऊ नका. आणि ग्रुपवर कोण बोलतो? ज्याची तोंडावर बोलायची लायकी नाही. समजा आता आमचं हे 2 तासाचं कीर्तन आहे, स्पीड मध्ये एखादं वाक्य चुकू शकतं. तुमचा आम्हाला सांगण्याचा अधिकार आहे. महाराज हे वाक्य आपल्याला बदलावं लागेल, किंवा खाली जात आहे, किंवा हे वापरायचं नाही. तुमच्याकडे 3 पर्याय. हे वाक्य परत वापरायचं नाही, 1, किंवा ते थोडं खाली जात आहे, ते आपल्याला शोभत नाही, किंवा ते वाक्य आपल्या तोंडातून परत नको. या 3चं पालन आम्ही केलं नाही तर तुम्हाला बोलायचं अधिकार. तुम्ही दुसऱ्या कीर्तनात तो शब्द आला तर बोला, पण तुम्हाला आमचं ग्रुप करून काय मिळणार? इथून पुढे चांगलं बोलायला शिका. आज जेवढे लफडे उघडे झालेत ना, हे सगळे फेसबुकनं व्हॉट्सअपनं झाले. आता हा पोरगा समजा वाजवतो, मग याला वाजवताना फोटो काढला, मग याचे 2 शिष्य याला ते गुरुचा फोटो काढला. मग गुरुला वाटतं मी झालो मोठा, मग गुरुला वाटतं मी झालं मोठा. मग गुरु लगेच एका दिवशी व्हॉट्सअपलाच येणार, हे सगळं मीच केलं, तो लाईव्ह करून देणार, ते लोकांपर्यंत जाणार. हा एखादं लफडं करणार, त्याचे शिष्य जागे होणार, हा आतमध्ये जाणार. कोणी नेला? नेला कोणी? ज्यांना ज्यांना फेसबुकची व्हॉट्सअपचा किडा आहे
त्यांचाच गेम होतो. खरं आहे का खोट? तुम्ही काहीच बोल. खरं आहे का खोट? ज्या आता गावठी भाषे सांगू, ज्याला स्वतःची लाल करून घ्यायची आहे त्याचाच गेम होतो. काही गरज नाही. तुम्हाला आठवलं का आयुष्यात कधी इंद्रिकरनं मेसेज टाकला पुढे? कामच काय? काय आपल्याला आणि जाहिरात म्हणजे कौतुक आहे ना. जाहिरात म्हणजे खरी असते काय? टीव्हीतली जाहिरात खरी आहे का मला सांगा? एक जाहिरात आहे महिला मंडळ, एक पोरगी येते आणि आईला म्हणते मम्मी 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 मला तर सगळे छोटी म्हणतात. तिच्या आई लगेच केस वळली, तू तर मोठी आहे. आता झटका दिल्यावर जर केस वाढत असते, काय येण्याचा बाजार. जे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देते. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ते कुठं हा प्रश्न. तुला जर दातच नाही, काय चाललंय? आंधळ दळीत आहे, कुत्र पीठ खात. काही जाहिरात, लाईफ बॉय, ज्याचे घरी आरोग्य देते. दिवाळी आली का एक जाहिरात येते. शेजारचे आलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे आलाम काका कोण? हे आमचे लहानपणी बाळा, उठा उठा. ते उघडच पळात ते कार्ट. मग ते म्हातारं खिडकी उघडीत, बाबा तुमची परंपरा साबण लावून ओरिजिनल ज्ञानाला. ज्ञानोबा राहायला काय गरज पडली नाही व्हॉट्सअपला जायची. छत्रपतींना का गरज नाही पडली स्टेटसला जायची. महामानव डॉक्टर बाबासाहेबांना का गरज नाही पडली. महात्मा फुलेंना का नाही पडली. सावित्रीबाई फुलेंना का नाही टेक्स्ट मेसेज करता आला कुणाला. त्यांना गरज काय पडली नाही. त्यांच्या कर्तृत्वानं त्या अमर झाल्या. झाशीची राणी काय गरज होती. अहिल्याबाई होळकर काय गरज होती. त्या पडल्या का अशा व्हॉट्सअपला 2 मिनिटं तुम्ही राहा, कानात मी वायर घालते, तुम्ही बोला, माझं पुढील नियोजन असं आहे. मला बचत गट काढून महिलांचं संघटन करायचं आहे आणि संघटन करून महिला स्वतःच्या पायावर उभ्या करायच्या आहे म्हणल्या का कधी? तळागाळातली स्त्री शिकली ही पुण्याई सावित्रीबाई फुलेंची. तुम्ही केव्हा शिकल्या असत्या? शिकल्या असत्या नाही. ज्यांनी समाजावर अन्याय सहन केला त्यांनी आज पिढ्या सुधारवल्या. त्यांना काय गरज पडली व्हॉट्सअपला फेसवर. यानं केस कापले का व्हॉट्सअपला, शिळीला बकरू झालं व्हॉट्सअपला, चपाती खाताना स्टेटसला, यांची चपात्या करताना स्टेटसला. पाहता काय एवढ्या कार्टनला मोबाईल द्यायचा 2.5 वर्षाचा. टेलिव्हिजनला मुलाला मोबाईल का दिला? तो आहे ना, त्याला मोबाईल दिला ना, अख्खा स्वयंपाक होई तो रडत सुद्धा नाही. काय पराक्रम करतो. आणि तो हट्टे ऐकत नाही. तो त्याचा बाप ऐकतो आपलं. त्याचा बाप 9वी पासून माझ्या शब्दाच्या पुढे नाही, पण तो नाही ऐकत. ऐकत नाही. 2-4 ठेवून दिल्यावर काय करते तो? ऐकत नाही. हा 40 वर्षाचा तो त्या शब्दाच्या पुढे नाही, तो कसं काय ऐकत? एवढी पोरं खरंय का खोटं आहे? सरळ बसा पटकन. तुम्हाला प्रयोग दाखवतो. सरळ बसा पटकन. बैठे बैठे सावधान. 9वीला कोण येतात? 9वीची परीक्षा दिली का? 9वीला गेला तू? दिली का? आता 10वीला गेला का? नापास होत नाही. इथं आपल्याकडे नियम फार चांगले ये नाही तर येऊ नको 10वीचा. अजून 5-6 वर्षाचा असा नियम नका काढू का घरून येऊन डायरेक्ट 10वीचा. काय येड्याचा बाजार. आणि इंद्रिकर बोलला का त्याची क्लिप मुलांच्या भावना दुखवल्या. काय वांग भावना दुखव. मुळात हे पोरं नापासच करायला पाहिजे. मला त्याच्यातल्या त्यात तुम्हाला अजून माहित नाही 10वीच्या पोरांना शाळेतच 20 मार्क आहेत. आता किती राहिली? 15. पर्याय निवडा 5 मार्क, जोड्या लावा 3 मार्क, एका वगैरे उत्तर 4 मार्क, आकृत्या काढा 5 मार्क. खपाखप येडे सुद्धा 11वीला. खरंय का खोटं? आणि शाळेनं कौतुकानं सांगायचं निकाल आहे ना आमचा. 9वीला आहे तू? शिमीला आहे का मराठीला आहे? मराठी मिडियमला आहे का? संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हा न्यूटनचा कितवा नियम आहे?
सातवा ते पायी कुठे अरे न्यूटननं नियमच 3 लिहिले तो सातवा आणला कुठून तू किती दिलाय रे 8वी सीमी का मराठी मराठी का दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू वायू दगड स्थायू करेक्ट पाणी तू किती दिलाय रे तू लपला तू किती दिलाय तू सीमी का मराठी सीमी रे का मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस सॉलिड मिल्क तू किती दिलाय 6वी सीमी का मराठी सीमी रे का बापाच्या बायको टिंब म्हणतात वाईफ पत्नी हा पत्नी म्हणतात तू अंडू हाडाची पाळी का नाही ए पोरानो ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे रे करेक्ट आरसी आणि तो पर्या परशा जोरात सांगा आणि आता ते नवीन एक गाणं आलंय ते कोणतं आहे रे सगळे संगत म्हणा बरं ते आप्पाच्या करेक्ट हा आणि आता एक ते नवीन आलंय ना रे झुकेगा नाही आणि आता एक ते नवीन आलंय ना आला आला पाटलाचा आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय याला 2च माणसं जबाबदार तुमची आई आणि माझा सोन्यान माझं छकुल आणि मा दाद्या पोरानं मी बोललोय खरंय का खोटंय सरळ बसा भटक्यान काय जीवन झालं हो हे जर चांगलं झालं नाही तर काय उपयोग आहे त्याचा याच्याकरता तुम्हाला जिनं गुतवलं तिचं नाव माया आहे ठालो आपण स्वर्ग बिर्ग डोक्यातून काढून टाका ती माया बजेट मध्ये बसत नाही माया डोक्यात एकच आहे हसत हसत जागा हा स्वर्ग आहे भजन करीत राहा हे वैकुंठ आहे आणि तर फाडून मरा हा नरक आहे अंतकाळी जालच्या नावानी मुखा सुगम रे सुखा सुगम रे सुख पार लागी अंतकाळी जाले कामाले मोखा सुखावले सुखा सगळा तमाशा मायेचा आहे कोणचा बाप नाही आणि ती माया बुद्धीपासून जर बाजूला गेली तरच सुख मिळेल आणि जर गेली नाही तर वडील दुरादेसी माझा आठवी मनाची रे ओ वडील दुरादेसी माझा आठवी मनाची वडील दुरादेसी माझा
बाया फक्त भजनानेच मरू शकते, बाकी नाही मग गप्पा मारून बाया मरत असते, नुसते बाया गप्पा मारून नाही जमत. परमार्थाला पहिली गोष्ट तुमची साधना पक्व पाहिजे. 2, नामावर विश्वास पाहिजे. आणि कलियुगामध्ये कष्टावर विश्वास पाहिजे. आणि फुकाट बापाची पेट नाही. किती दिवस खाल तुम्ही? 3 वाक्य ऐकायचे का? खिशातला पैसा, अंगातली ताकद आणि गुंड प्रवृत्ती लई दिवस चालत नाही. एक दिवस याच्यातली ताकद कमी होणार, मान्य. एक दिवस खिशातला पैसा कमी होणार आणि एक दिवस आपल्या भोवती फिरणारा सगळा पसारा थांबणार. आणि शेवटी आपल्याला आपल्या कर्माचा हिशोब द्यावा लागेल. आणि आपल्या कर्माचा हिशोब देताना एकुलता एक मुलगा जरी आपल्याला असला, तो जर सर्व्हिसला असेल, आई जर खाटावर पडली असेल, तर तो रविवारपर्यंत आईच्या आचाराचा विचार करू शकत नाही. आणि रविवार येण्याच्या आत आई शनिवारी संध्याकाळी गेली, तो अंत्यविधीला झाला. नाही सांभाळलाय आपण, नाही नाही. काळ बदलतो. मुलगा सुनेच्या आहारी जाणारच, मुलगी जावयाच्या आहारी जाणारच. आपण भुकण्यात मजा नाही. का माझा मुलगा त्याच्या बायकोचं ऐकतोय, साथी नाही त्याची, तिच्याबरोबर त्याला आयुष्य काढायचंय, तो कसं बायकोच्या विरोधात उठेल. आणि त्याने बायकोच्या विरोधात वागावं ह्यापेक्षा तुम्ही का करावी? तुम्ही तरी कुठं काय पराक्रम केलता मागण, मग त्याचं ऐकायचं. आज सगळ्या महिलांची कचेरीमध्ये जा तुम्ही, 4च लोक आहेत कचेरीत, 4. 1 घटस्फोट, 2 इस्टेटीचं भांडण, 3 बांधावरून मारामारी आणि 4 कार्यकर्त्यांच्या मारामारी. दुसरं काही नाही. बिन भाकरीचे बसलेत तारखेला वकील पैसे, 9 विड्याचे बंडल खपले पण वकील आला. आतापर्यंत जगातला एक तरी वकील म्हटलं का असं कधी का आपण याच्यात हारण्याची शक्यता आहे? असं जगात घडलं. वकील काय म्हणतो, त्यांच्याकडे किती मुद्दे असू द्या, जो आपल्याकडे आहे ना तो त्याच्याकडे नाही. त्यांचा वकील म्हणतो त्यांनी काही करू द्या, दोघांचे स्लॅब पूर्ण झाले. आपण पुन्हा वास्तुशांतीला शाल घेऊन आणि दोघांचे स्लॅब कोणाच्या पैशावर झाले? आपली लोक कचेरीत मिली पण माघार गेली नाही. आज 80% लोकांच्या इस्टेटी कचेरी पायी गेला, 40% लोक शेअर मार्केटला गेले, भिकारी झाली. तर 6 जण पैसे गेलेले शेअर मार्केट. पापड पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये. थुकेल तंबाखू वाळून खात्या त्या हे कोणी सांगितलं तुम्हाला? 40% लोक व्यसनानच खराब झाले. काय जीवन घेऊन बसले तुम्ही महाराज? हे गेल्यावर काय खरंय का खोटंय बोला. आणि आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगायची, याचा तरी विचार करा. विचार करा. आणि तो जर केला नाही, खाली अख्खं कीर्तन खरं ठरलं का खोटं ठरलं? शेवटचा दिवस गोड भावा, गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा, यादवली गेला प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे चिरंजीव साहेबराव, त्यांचे सुनबाई हिराबाई, मीराबाई, मुलगा भाईदास, सून पौर्णिमा, नातू विलय, या कुटुंबाचं पहिलं कौतुक केलं पाहिजे. पण 2-4 गोष्टी मी तुम्हाला कीर्तनात सांगितल्या, पण त्यापेक्षा अजून सांगतो, स्वर्ग बिर्ग थोडा बाजूला ठेवा, फक्त चांगलं वागायचं शिका. आणि पाया पडून सांगतो, आयुष्यात निम्मे लोक आपल्या बरोबरचे मेलेत,
आपल्या बरोबर जे वर्गात होते त्यातले निमे गेले. आपण कधी जाऊ आणि एकदा गेलो काय करायचंय, म्हणून निदान थोडं चांगलं वागायला शिका. मी म्हणणार नाही तुम्ही मोकार गण लावा असं नाही म्हणणार. लय पारायण करा हे माझ्या बजेट मध्ये बसत नाही. कष्टाने आनंदाने आई वडील सुखी ठेवून 2 टाइम भाकरी खा. आणि प्रत्येक बापाला सांगून ठेवतो, जास्त इस्टेट कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. आज तुम्ही आणि मी तीच चूक करून ठेवली. सगळं पोरांना कमवून ठेवलं, त्यांना काहीच करायचं. घर झालं, गाडी झाली, बंगला झाला, जमीन झाली, विहीर झाली, पाईपलाईन झाली, त्याचं शिक्षण झालं, त्याला बायको आली. पोराला काही करायला शिल्लकच राहिलं नाही ना. त्याला फक्त आपल्याला नातू दाखवायचा बस. आणि तो नातू घेऊन आपण गल्लीने हिंडायचा, हा आपला जीवन गौरव पुरस्कार. आपल्याला काही शिल्लक. पोरांना जबाबदाऱ्या कळू द्या. तुमचं काय मत आहे? आज 10वीचे पोरं मोकळे होऊन 1 महिना झाला, 12वीचे पोरं मोकळे होऊन 1.5 महिना झालाय. यांना भाकरी घालू नका करा. नाही नाही, उद्यापासून यांना गाडी विकू द्या, पाव विकू द्या, पटारी विकू द्या, 50 रुपये कमवायचं कळू द्या. त्यांचे 50 आपल्याला नकोय, नको नको कमवू द्या ना त्यांना. तुमच्या प्रारब्धात असेल तर तुम्ही कमवा, 500 कमवा. पण कष्टाने जर पोरांना शिकवायला कमवायला सुरुवात केली तर मुलं पुढं बर्बाद होणार नाही. त्यांना कळू द्या 100 रुपये कमवायला काय लागतं हे त्यांना कळू द्या. ते जर दिवसभर गावंड्याच्या हाताखाली गेले ना, संध्याकाळी ते मोबाईल मधली एकही गेम पाहणार नाही. त्यांना फुकाट मिळाल्यामुळं आलाय ऊत, सगळं फुकट. त्यामुळं बापानो कर्ज नाहीये, मुलांवर कर्ज आहे सध्या. आणि मुलगा बिघडवण्यामध्ये 1001% वाटा आईचा आहे. आईने सरळ, तुम्ही सगळ्या महिला कबूल व्हा इंदुरीकेचं कीर्तन आहे. एकही बाई अजून मुलीला असं म्हटली नाही का तू शाळेतून लवकर ये नाही तर तुझा बाप तुला हाणेल. अशी कोण म्हटली? फक्त बोटवर कर, तुझा इथं सत्कार कर. कधीच तुम्ही मुलीला म्हणल्या नाही का तुझा बाप तुला हाणेल. कधीच म्हणला नाही तुझा बाप तुझ्या मला बोलतोय, असं तुम्ही कधीच म्हणल्या नाही. तुम्ही मुलाची मुलीची बाजू घेतली, नवऱ्याची बाजू कधी घेतलीच नाही. नाबाड बोलू नका. तुम्ही सरळ पोरीला सांगितलं आहे त्याचं ऐकू नको. आणि पोराला डायरेक्ट म्हणला त्याला कळत नाही. तो पहिल्यापासून ह्या 2 गोष्टी पायी महिला मंडळ, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या भावासारखा आहे. आज तुमच्यावरती पश्चातापाची वेळ आली. त्याला तुम्ही पोरांचे केलेले लाड जबाबदार आहे. लाड. आणि मुलं बिघडायला 5च कारण आहेत: दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर, आई बापांनी पोरांनी केलेले लाड आणि नालायक मित्राची दोस्ती. पोरं बिघडले नाहीत. पोरं आता 2-4 पोरं आहेत, पेतच नव्हते, मित्रांनी प्यायला शिकवला. तो एक तबा तो एक, नाही ते पेत नव्हते, चांगले पोरं होते. लबाड बोलू नका. त्याला बुचानं मित्रांनी सुरुवात केली की नाही, लग्नात वरातीत. त्या आता अंडरपॅन्ट का आठवायची पडेल, हाताने झटे करायची काही गरज नाही. या गोष्टी खऱ्या आहे का खोट्या? तुम्ही का मुलांना थोडं स्ट्रिक्ट करीता. तुम्ही फक्त एवढं म्हणा मुलाला, तुझ्या बापाला सांगा बरं का, एवढा जरी दम दिला ना लय. आता तो तुम्हाला घाबरतो तो भाग वेगळा, पण हे जर केलं नाही तर इथून पुढे पिढी संपली समजायची. तुमचं काय संपली? कधी कधी न्याय देवतेला प्रश्न पडतो, आरोपीचं वय कमी आणि गुन्हा मोठा आहे, शिक्षा काय द्यायची? एवढ्या पोरांना काय शिक्षा द्यायची? काय द्यायचं? त्यांना त्यांच्या आईनंच शिक्षा दिली पाहिजे. आणि हे जर तुम्ही केलं तरच आज भगवान बाबांच्या उपस्थितीमध्ये, हरतीच्या महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्या मातेला खरी श्रद्धांजली ठरेल. सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमा विठोबा रखुमा